नमस्कार मित्रांनो, मी सतीश आणि आपण शिकत आहोत संपूर्ण स्पोकन इंग्लिश कोर्स. मित्रांनो, हे 5वं लेक्चर आहे. पाठीमागच्या लेक्चर्समध्ये आपण प्रेझेंट टेन्स कॅटेगरी 1 आणि कॅटेगरी 2 ही आपण डिटेलमध्ये अभ्यासलेली आहे. या लेक्चरमध्ये आपल्याला बघायचे पास्ट टेन्स कॅटेगरी 1. ठीक आहे. कॅटेगरी 1 म्हणजे काय असतं बघा. आपल्याला माहिती आहे क्रियेवरून वाक्याचे 2 प्रकार पडतात. क्रियेवरून वाक्याचे 2 प्रकार पडतात. पहिला प्रकार आहे क्रिया असणारी वाक्य आणि दुसरा प्रकार आहे क्रिया नसणारी वाक्य. बघा आता क्रिया नसणाऱ्या वाक्याच्या 2 कॅटेगरी असतात, कॅटेगरी 1 आणि कॅटेगरी 2. हे आपण ऑलरेडी पाठीमागच्या लेक्चर्समध्ये अभ्यासले. शॉर्टमध्ये आपण इथं रिव्हिजन करू. ठीक आहे. बघा कॅटेगरी 1 काय असते, करता काहीतरी असतो किंवा कुणीतरी काहीतरी असतं. आता फॉर एक्झाम्पल बघा, मी आनंदी आहे, ते माझे मित्र आहेत, आम्ही शेतकरी आहोत. या सगळ्या वाक्यामध्ये काय आहे, कुणीतरी काहीतरी आहे असा सेन्स येतोय ना, म्हणजे हे कॅटेगरी 1 ची वाक्य आहेत. ठीक आहे. आता कॅटेगरी 2 काय असते बघा, कर्त्याजवळ, कर्त्याकडे, कर्त्याला, कर्त्यामध्ये काहीतरी असतं. आता कर्ता म्हणजे कोण, वाक्यामध्ये आपण ज्याच्याबद्दल बोलतोय तो कर्ता असतो. ठीक आहे. आता इथं बघा, रामकडे 2 मोबाईल आहेत, इथं राम हा कर्ता होईल. माझ्याजवळ 1000 रुपये आहेत, इथं मी कर्ता होईल. मला एक बहीण आहे, इथं मीच कर्ता होईल. ठीक आहे. म्हणजे वाक्यामध्ये आपण ज्याच्याबद्दल बोलतोय तो आपला कर्ता असतो, म्हणजे सब्जेक्ट असतो. ठीक आहे. कॅटेगरी 2 काय बघा, कर्त्याजवळ, कर्त्याकडे, कर्त्याला, कर्त्यामध्ये काहीतरी असतं. ठीक आहे. आता ही वाक्य बघा, इथं कडे आहे आले, रामकडे 2 मोबाईल आहेत, कडे आहेत आले. माझ्या जवळ 1000 रुपये आहेत, इथं जवळ आहेत आले. ठीक आहे. मला एक बहीण आहे, इथं ला आहे आले. म्हणजे कडे आहे, जवळ आहे, ला आहे असा सेन्स आलाय. म्हणजे ज्या वाक्यामध्ये कडे आहे, जवळ आहे, ला आहे असा सेन्स येतो किंवा मध्ये आहे असा सेन्स येतो, ती वाक्य असतात कॅटेगरी 2 ची. ठीक आहे. आपण ही पण गोष्ट बघितली आहे की क्रिया असणारी वाक्य असो किंवा क्रिया नसणारी वाक्य असो, हे 3 काळामध्ये येतात. काळ म्हणजे काय, वेळ. वेळ ही 3 प्रकारची असते. आता चालू आहे ती एक वेळ असते, झालेली एक वेळ असते आणि येणारी एक वेळ असते. ठीक आहे. ज्यावेळेस आपण चालू वेळेबद्दल बोलतोय, त्यावेळेस तो काळ असतो प्रेझेंट टेन्स. कोणता काळ असतो, प्रेझेंट टेन्स. ज्यावेळेस आपण झालेल्या वेळेबद्दल बोलतोय त्यावेळेस तो काळ असतो पास्ट टेन्स. ज्यावेळेस आपण येणाऱ्या काळाबद्दल बोलतोय, येणाऱ्या वेळेबद्दल बोलतोय, तर तो काळ असतो फ्युचर टेन्स. ठीक आहे. आता इथं बघा, मी आनंदी आहे किंवा माझ्याकडे 1000 रुपये आहेत. आता आहेत बोलतोय ना, म्हणजे हा प्रेझेंट टेन्स आहे. दुसरं वाक्य बघा, मी आनंदी होतो किंवा माझ्याकडे 1000 रुपये होते. या वाक्यामध्ये आपण झालेल्या वेळेबद्दल बोलतोय ना, आताच्या बद्दल बोलत नाहीये, आपण झालेल्या वेळेबद्दल बोलतोय. म्हणजे हे पास्टचं वाक्य आहे. ठीक आहे. आता तिसरं वाक्य बघा, मी आनंदी असेल किंवा माझ्याकडे 1000 रुपये असतील. हे आपण कोणत्या वेळेबद्दल बोलतोय, असतील म्हणजे येणाऱ्या काळाबद्दल बोलतोय, म्हणजे हे फ्युचर टेन्स वाक्य आहे. ठीक आहे. बघा, आणि ही सगळी वाक्य आहेत ना, मी आनंदी आहे, मी आनंदी होतो किंवा मी आनंदी असेल. बघा, कुणीतरी काहीतरी आहे असा सेन्स देतात ना, म्हणजे हे तिन्ही वाक्य कॅटेगरी 1 चे आहेत. आणि इथं बघा, माझ्याकडे 1000 रुपये आहेत, माझ्याकडे 1000 रुपये होते किंवा माझ्याकडे 1000 रुपये असतील. म्हणजे इथं प्रत्येक वाक्यामध्ये कडे आहेत आले, कडे होते आले, कडे असतील आले. म्हणजेच काय, कर्त्याजवळ, कर्त्याकडे, कर्त्याला, कर्त्यामध्ये काहीतरी असेल असा सेन्स जेव्हा येतो त्यावेळेस ती वाक्य असतात कॅटेगरी 2 ची. ठीक आहे. ही वाक्य सगळी कॅटेगरी 1 ची आहेत आणि ही सगळी वाक्य कॅटेगरी 2 ची आहेत. ठीक आहे. ओके. आता आपण या लेक्चरमध्ये पास्ट टेन्स कॅटेगरी 1 ची वाक्य आपल्याला अभ्यासायची आहेत. ठीक आहे. बघा, आपण आताच बघितलं कॅटेगरी 1 काय असते, कुणीतरी काहीतरी असतं. ठीक आहे. आणि आपण काय अभ्यास करतोय आता, पास्ट कॅटेगरी 1 म्हणजे कुणीतरी काहीतरी होतं आणि ते झालेल्या वेळेमध्ये होतं. ठीक आहे. ऑलरेडी आपण ह्या सगळ्या कॅटेगरीज लेक्चर नंबर 2 मध्ये डिटेलमध्ये अभ्यासलेल्या आहेत. बघा, आपण काय अभ्यासलं होतं, पास्ट टेन्स कॅटेगरी 1 ची वाक्य शेवटी होता, होती, होते येतं, हे बघितलं होतं आपण. आता इथं वाक्य बघा, राम शिक्षक होता, तो माझा मित्र होता, मुंबई एक मोठं शहर होतं, ते खूप गरम होतं. या सगळ्या वाक्यामध्ये काय सेन्स येतोय, कुणीतरी काहीतरी होतं आणि कधी होतं, झालेल्या वेळेमध्ये होतं. म्हणजे हे सगळी वाक्य पास्ट टेन्स कॅटेगरी 1 ची वाक्य आहेत. ही सगळी वाक्य पास्ट टेन्स कॅटेगरी 1 ची वाक्य आहेत. ठीक आहे. ओके. आता आपण पाठीमागच्या लेक्चरमध्ये इंग्रजी वाक्याचं जनरल स्ट्रक्चर कसं असतं हे देखील अभ्यासलंय. कसं असतं बघा, इथं दिलंय बघा, मी सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस अदर वर्ड्स येतं. ठीक आहे. सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस अदर वर्ड्स हे इंग्रजी वाक्याचं जनरल स्ट्रक्चर आहे. हे आपण ऑलरेडी पाठीमागच्या लेक्चरमध्ये अभ्यासलंय. ठीक आहे. आता सब्जेक्ट म्हणजे काय असतो बघा, वाक्यामध्ये ज्याच्याबद्दल आपण बोलतो तो सब्जेक्ट असतो. फॉर एक्झाम्पल हे वाक्य बघा, मी आनंदी होतो. या वाक्यामध्ये कोणाबद्दल बोलतोय आपण, मी आनंदी होतो, माझ्याबद्दल बोलतोय, म्हणजे मी तर सब्जेक्ट आहे. दुसरं वाक्य बघा, आम्ही आनंदी होतो. या वाक्यामध्ये आपण कुणाबद्दल बोलतोय,
आम्ही म्हणजे आमच्याबद्दल बोलतोय, आम्ही इथं सब्जेक्ट होईल. ठीक आहे. तिसरं वाक्य बघा, तू आनंदी होता. या वाक्यामध्ये कोणाबद्दल बोलतोय आपण? या तू बद्दल बोलतोय, म्हणजे तू इथं सब्जेक्ट आहे. चौथं वाक्य बघा, तुम्ही आनंदी होता. इथं आपण कोणाबद्दल बोलतोय? या तुम्ही बद्दल बोलतोय, म्हणजे तुम्ही इथं सब्जेक्ट आहे. पाचवं एक्झाम्पल बघा, तो आनंदी होता. या वाक्यात आपण कोणाबद्दल बोलतोय? या तो बद्दल बोलतोय, म्हणजे तो इथं सब्जेक्ट आहे. ठीक आहे. सहावं एक्झाम्पल बघा, ती आनंदी होते. या वाक्यात कुणाबद्दल बोलतोय आपण? ती बद्दल बोलतोय, म्हणजे ती इथं सब्जेक्ट आहे. ठीक आहे. सातवं एक्झाम्पल बघा, राम आनंदी होता. या वाक्यात आपण कुणाबद्दल बोलतोय? राम बद्दल बोलतोय, म्हणजे राम इथं सब्जेक्ट आहे. आठवं एक्झाम्पल बघा, ते आनंदी होते. या वाक्यामध्ये कुणाबद्दल बोलतोय आपण? ते बद्दल बोलतोय, म्हणजे ते इथं सब्जेक्ट आहे. आणि नववं एक्झाम्पल बघा, राम आणि श्याम आनंदी होते. या वाक्यात आपण कुणाबद्दल बोलतोय? राम आणि श्याम बद्दल बोलतोय ना. राम आणि श्याम इथं आपला सब्जेक्ट होईल. ठीक आहे. तुम्हाला सब्जेक्ट इथं कळालं असेल. आता बघा, वर्ब काय असतं? आता व्यवस्थित लक्ष द्या. बघा, पास्ट कॅटेगरी 1 मध्ये काय म्हणतो मी बघा, पास्ट कॅटेगरी 1 मध्ये वाक्याच्या शेवटी होता, होती, होते हे जे शब्द येतात ना, हे शब्द असतात वर्ब. कळालं? पास्ट कॅटेगरी 1 मध्ये वाक्याच्या शेवटी होता, होती, होते हे जे शब्द येतात ते शब्द वर्बचं काम करतात. ठीक आहे. आता पहिलं वाक्य बघा, मी आनंदी होतो. या वाक्यामध्ये होतो इथं आलंय, हे वर्ब होईल. दुसरं एक्झाम्पल बघा, आम्ही आनंदी होतो. या वाक्यामध्ये होतो आलंय, म्हणजे हे इथं वर्ब होईल. तिसरं एक्झाम्पल बघा, तू आनंदी होता. या वाक्यामध्ये होता आलंय, शेवटी ते वर्ब काम करेल. चौथं एक्झाम्पल बघा, तुम्ही आनंदी होता. या वाक्यामध्ये इथं होता आलंय, हे होता वर्ब असेल. ठीक आहे. पाचवं एक्झाम्पल बघा, तो आनंदी होता. इथं होता आलंय, वाक्याच्या शेवटी आलंय, सो इथं हे वर्ब असणार आहे. ठीक आहे. आता सहावं एक्झाम्पल बघा, ती आनंदी होते. या वाक्यामध्ये होते आले, शेवटी हे होते वर्ब असणार आहे. ठीक आहे. सातवं एक्झाम्पल बघा, राम आनंदी होता. इथं होता हे देखील वर्ब असणार आहे. आठवं एक्झाम्पल बघा, ते आनंदी होते. इथं होते वर्ब काम करेल. नववं एक्झाम्पल बघा, राम आणि श्याम आनंदी होते. इथं होते, इथं हे होते वर्ब काम करणार आहे. ठीक आहे. आता तुमचं सब्जेक्ट आणि वर्ब इथं कॉन्सेप्ट क्लिअर झाला असेल. ठीक आहे. आता मी काय सांगतोय बघा, वाक्यात तुमचा सब्जेक्ट आणि वर्ब सोडून बाकीचा सगळा राहिलेला पार्ट हा अदर वर्ड्स असतो. त्याला अदर्स पार्ट्स म्हटलं तरी चालेल. काय म्हटलं मी? तुमचा वाक्यातला सब्जेक्ट आणि वर्ब सोडून राहिलेला सगळा भाग हा अदर वर्ड्स असतो. त्याला तुम्ही अदर पार्ट्स म्हटलं तरी चालेल. ठीक आहे. आता आपण ही सगळी वाक्य इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करू. ठीक आहे. आपल्याला जनरल स्ट्रक्चर वाक्याचं माहित आहे. कसं असतं? सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस अदर वर्ड्स. ठीक आहे. पहिलं वाक्य बघा, मी आनंदी होतो. या वाक्यामध्ये सब्जेक्ट कोण आहे? आपल्याला पहिल्यांदा सब्जेक्ट घ्यावा लागेल ना. पहिल्यांदा आपण सब्जेक्ट घेतो. ठीक आहे. या वाक्यामध्ये सब्जेक्ट कोण आहे? मी आहे. मी साठी आपण काय घेतो? आय घेतो. ठीक आहे. हा झाला सब्जेक्ट. आता आपल्याला काय घ्यायचंय? वर्ब घ्यायचंय. बघा, या वाक्यामध्ये वर्ब काय आले? होतो आले. आपण आताच बघितलं की पास्ट कॅटेगरी 1 मध्ये होता, होती, होते हे वर्ब्स काम करतात. ठीक आहे. आता या होता, होती, होतेसाठी इंग्लिशमध्ये वर्ब म्हणून वॉज आणि वर हे 2 वर्ड येतात. काय म्हटलं मी बघा, इंग्लिशमध्ये या होता, होती, होतेसाठी वॉज आणि वर हे 2 वर्ड येतात. मग नेमकं वॉज कधी येतं, वर कधी येतं? तर बघा, ज्यावेळेस तुमचा सब्जेक्ट आय असेल, ही असेल, सी असेल, इट असेल किंवा सिंग्युलर असेल. आता सिंग्युलर सब्जेक्ट म्हणजे काय? सिंगल, एकटा. ज्यावेळेस तुम्ही वाक्यात एकाबद्दल बोलताय, एक जणाबद्दल बोलताय, त्यावेळेस तुमचा सब्जेक्ट असतो सिंग्युलर. आणि आता आपण काय बघितलं, ज्यावेळेस तुमचा सब्जेक्ट आय, ही, सी, इट किंवा सिंग्युलर असेल, त्याच्यासोबत वर्ब म्हणून येणार आहे वॉज. काय येणार आहे? वॉज. आता बघा, ज्यावेळेस तुमचा सब्जेक्ट वी, यू, दे किंवा प्लुरल असेल. आता प्लुरल म्हणजे काय? ज्यावेळेस वाक्यात तुम्ही एकापेक्षा अनेकाबद्दल बोलताय, म्हणजे ते किती असू शकतात? 2 असू शकतात, 20 असू शकतात, 2 लाख असू शकतात, कितीही असू शकतात. ज्यावेळेस तुम्ही एकापेक्षा जास्त जणांबद्दल वाक्यामध्ये बोलताय, त्यावेळेस तुमचा सब्जेक्ट असतो प्लुरल. ठीक आहे. आता आपण काय बघितलं बघा, ज्यावेळेस तुमचा सब्जेक्ट वी असेल, यू असेल, दे असेल किंवा प्लुरल असेल, त्यावेळेस त्याच्यासोबत वर्ब म्हणून काय येतं? वर येतं. काय येतं? वर. ह्याचं प्रोनाउन्सिएशन लक्षात ठेवा, वर आहे. ओके. आता इथं आपला सब्जेक्ट काय आहे बघा? आय आहे. आता आपल्याला घ्यायचंय वर्ब. आता सब्जेक्ट आपला आय आहे, त्यामुळे आपल्याला वर्ब म्हणून काय घ्यावं लागणार आहे? वॉज. काय घ्यावं लागणार आहे? वॉज. सो इथं मी काय लिहिणार? वॉज. आय वॉज. आता अदर पार्ट्स आहे बघा, इथं आनंदी हा अदर पार्ट्स होईल. ठीक आहे. हा सब्जेक्ट झाला, हा वर्ब झाला. आनंदी तर अदर पार्ट्स होईल. ठीक आहे. आनंदीसाठी आपण काय घेतो? हॅपी. काय घेतो? हॅपी. कसं वाक्य तयार झालं बघा, मी आनंदी होतो. आय वॉज हॅपी. आता दुसरं एक्झाम्पल बघा, आम्ही आनंदी होतो. या वाक्यामध्ये आम्ही सब्जेक्ट आहे, होतो वर्ब आहे. ऑलरेडी आपण बघितले. आनंदी तर अदर पार्ट्स होईल. आपण पहिल्यांदा घेतो सब्जेक्ट. सब्जेक्ट काय येतं? आम्हीसाठी काय येतं? वी येतं. ठीक आहे. आता आपल्याला काय घ्यायचंय? वर्ब. वर्ब काय येतं? होतो.
आपला सब्जेक्ट काय आहे बघा, वी आहे. आणि आताच आपण काय सांगितलं, ज्यावेळेस तुमचा सब्जेक्ट वी असेल त्यावेळेस तुम्हाला वर्ब म्हणून काय घ्यावं लागतं, वर घ्यावं लागतं. ठीक आहे. सो इथं आपण घेणार आहे वर. काय घेणार आहे, वर. आता अदर पार्ट्स काय इथं, आनंदी. आनंदीसाठी आपण काय घेतो, हॅपी. ठीक आहे. आम्ही आनंदी होतो, वी वर हॅपी. ठीक आहे. तिसरं एक्झाम्पल बघा, तू आनंदी होता. या वाक्यामध्ये तू सब्जेक्ट आहे, होता इथं वर्ब आहे, ऑलरेडी आपण बघितलंय. आनंदी तर अदर पार्ट्स असणार आहे. ठीक आहे. पहिल्यांदा आपण घेतो सब्जेक्ट. तू साठी काय घेतो इंग्लिशमध्ये आपण, यू घेतो, यू. बघा आता आपल्याला घ्यायचं आहे वर्ब. आता वर्ब काय येईल, ज्यावेळेस तुमचा सब्जेक्ट यू असेल त्यावेळेस तुम्हाला वर्ब म्हणून काय घ्यावं लागतं, वर घ्यावं लागतं. सो इथं काय घेणार आहे आपण, वर. इथं काय घेणार आहे, वर. आता राहिला अदर वर्ड्स. अदर वर्ड्स इथं काय आहे, आनंदी. आनंदीसाठी आपण काय घेतो, हॅपी. काय घेतो, हॅपी. कसं वाक्य तयार झालं बघा, तू आनंदी होता, यू वर हॅपी. ठीक आहे. आता चौथं एक्झाम्पल बघा, तुम्ही आनंदी होता. या वाक्यामध्ये तुम्ही सब्जेक्ट आहे, होता इथं वर्ब आहे. ठीक आहे. आपण पहिल्यांदा घेतो सब्जेक्ट. तुम्हीसाठी काय घेतो आपण, यूच घेतो. ठीक आहे, यू. आता आपल्याला घ्यायचं वर्ब. बघा ज्यावेळेस आपण तुमचा सब्जेक्ट यू असणार आहे त्यावेळेस वर्ब आपण काय घेतो, वर घेतो. सो इथं आपण घेणार आहे वर, यू वर. आता राहिला अदर वर्ड्स. अदर वर्ड्स इथं काय आहे, हॅपी. कसं वाक्य तयार झालं, तुम्ही आनंदी होता, यू वर हॅपी. ठीक आहे. पाचवं एक्झाम्पल बघा, तो आनंदी होता. या वाक्यामध्ये तो सब्जेक्ट आहे, इथं होता इथं वर्ब आहे, आनंदी इथं अदर पार्ट्स आहे. आपण पहिल्यांदा सब्जेक्ट सुरुवातीला घेतो. तो साठी काय घेतो आपण, ही. ठीक आहे. आता आपला सब्जेक्ट ही आहे, सो आपल्याला वर्ब म्हणून काय घ्यावं लागेल, वॉज घ्यावं लागेल. ठीक आहे. आपण काय करणार इथं, वॉज. सब्जेक्ट झाला, वर्ब झाला. अदर वर्ड्स इथं काय आहे, आनंदी. आनंदीसाठी आपण काय घेतो, हॅपी. कसं वाक्य तयार झालं, तो आनंदी होता, ही वॉज हॅपी. ठीक आहे. पुढचे एक्झाम्पल्स बघा, ती आनंदी होते. या वाक्यामध्ये ती इथं सब्जेक्ट आहे, होते इथं वर्ब आहे, आनंदी इथं अदर वर्ड्स आहे. ठीक आहे. आपण सुरुवातीला घेतो सब्जेक्ट. ती साठी काय घेतो आपण इथं, सी. ती साठी काय घेतो, सी. आता बघा आपल्याला घ्यायचे वर्ब. सी इथं सब्जेक्ट झाला ना, आता आपल्याला वर्ब घ्यायचे. ठीक आहे. आता ज्यावेळेस आपला सब्जेक्ट सी असतो त्यावेळेस आपल्याला वर्ब म्हणून काय घ्यावं लागतं, वॉज. तो आपण इथे घेणार आहे वॉज. ती वॉज. अदर वर्ड्स काय येतं, आनंदी. आनंदीसाठी आपण घेतो हॅपी. ती वॉज हॅपी. आता सातवं एक्झाम्पल बघा, राम आनंदी होता. या वाक्यामध्ये राम सब्जेक्ट आहे, होता इथं वर्ब आहे, ऑलरेडी आपण बघितलंय. आनंदी इथं अदर वर्ड्स आहे. ठीक आहे. बघा आपण सुरुवातीला काय घेतो, सब्जेक्ट घेतो. सब्जेक्ट इथं काय, राम आहे. ठीक आहे. मग आपण इथं घेतला राम. ठीक आहे. आता आपल्याला घ्यायचं वर्ब. बघा आता राम हा कसला सब्जेक्ट आहे, राम हा एकटा आहे, बरोबर ना. राम हा सिंग्युलर सब्जेक्ट आहे, एकटा म्हणजे तो सिंग्युलर सब्जेक्ट झाला. आणि सिंग्युलर सब्जेक्ट सोबत काय घेतो आपण, वॉजच घेतो. सो इथं आपण काय घेणार आहे, वॉज. राम वॉज. अदर वर्ड्स काय आहे, हॅपी. राम वॉज हॅपी. कसं वाक्य तयार झालं बघा, राम आनंदी होता, राम वॉज हॅपी. ठीक आहे. आठवं एक्झाम्पल बघा, ते आनंदी होते. या वाक्यामध्ये ते सब्जेक्ट आहे, होते इथं वर्ब आहे, आनंदी अदर वर्ड्स आहे, हे ऑलरेडी आपण बघितलंय. आपण घेतो सुरुवातीला सब्जेक्ट. ते साठी काय घेतो आपण, दे घेतो. काय घेतो, दे. बघा सब्जेक्ट झाला, आपल्याला घ्यायचा तर वर्ब. ज्यावेळेस तुमचा सब्जेक्ट दे असणार आहे त्यावेळेस वर्ब म्हणून काय येतं, वर येतं. हे ऑलरेडी आपण बघितलंय. इथं आपण घेणार वर. आता राहिला अदर वर्ड्स. अदर वर्ड्स काय आहे, आनंदी. आनंदी काय येतं, आनंदीसाठी आपण काय घेतो, हॅपी. काय घेतो, हॅपी. तो कसं वाक्य तयार झालं, ते आनंदी होते, दे वर हॅपी. ठीक आहे. आता नवं एक्झाम्पल बघा, राम आणि श्याम आनंदी होते. या वाक्यामध्ये राम आणि श्याम आपला सब्जेक्ट आहे, होते तर वर्ब आहे, आनंदी इथं अदर वर्ड्स असणार आहे. ठीक आहे. आपण सुरुवातीला घेतो सब्जेक्ट. राम आणि श्याम हे आपले सब्जेक्ट आहेत ना, राम अँड श्याम हा झाला आपला सब्जेक्ट. आता आपल्याला घ्यायचे वर्ब. आता बघा आपला सब्जेक्ट कसला आहे, आपण कुणाबद्दल बोलतोय, राम आणि श्याम दोघांबद्दल बोलतोय, म्हणजे एकापेक्षा जास्त जणांबद्दल बोलतोय, म्हणजे हा सब्जेक्ट झाला प्लुरल. आणि प्लुरल सब्जेक्ट सोबत आपण काय घेतो, वर घेतो वर्ब म्हणून. ठीक आहे. इथं आपल्याला काय घेणार आहे, वर. राम अँड श्याम वर. अदर वर्ड्स काय इथं, आनंदी. आनंदी इथं काय आहे, आनंदी म्हणजे आपण काय घेणार आहे इथं, हॅपी. ठीक आहे. कसं वाक्य तयार झालं बघा, राम आणि श्याम आनंदी होते, राम अँड श्याम वर हॅपी. ठीक आहे. आता या सगळ्या वाक्यामध्ये मी फक्त सब्जेक्ट चेंज केलाय. ठीक आहे. आणि एक गोष्ट तुम्ही नोटीस केली का बघा, प्रत्येक वाक्याची सुरुवात इथं कॅपिटल लेटरने मी केली आहे. बघा प्रत्येक लेटर इथं कॅपिटल आहे. म्हणजे एक गोष्ट तुमच्या लक्षात ठेवायची, एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवायची की वाक्याची सुरुवात ही
कॅपिटल लेटरनेच होणार आहे. ठीक आहे, ओके ठीक आहे. आता पुढचे एक्झाम्पल बघा. पाठीमागच्या एक्झाम्पल्स मध्ये मी फक्त सब्जेक्ट चेंज केला होता. आता ही एक्झाम्पल्स बघा. पहिले एक्झाम्पल बघा, मी विद्यार्थी होतो. या वाक्यामध्ये कोणाबद्दल बोलतोय आपण? मी बद्दल बोलतोय, म्हणजे मी इथं सब्जेक्ट आहे, होतो इथं वर्ब होईल. ठीक आहे. आता हे वाक्य कसं होईल मग? पहिल्यांदा आपण काय घेतो? सब्जेक्ट घेतो. ठीक आहे, बघा मी साठी आपण काय घेतो? आय घेतो. ठीक आहे. आता आपल्याला घ्यायचे वर्ब. ज्यावेळेस आपला सब्जेक्ट आय असतो त्यावेळेस आपण वर्ब म्हणून काय घेतो? वॉज घेतो. ठीक आहे, इथं घेणार आहे मी वॉज, आय वॉज. ठीक आहे. विद्यार्थी, विद्यार्थी म्हणजे काय घ्यायला लागेल आपल्याला? अ स्टुडंट. काय घ्यावं लागेल? अ स्टुडंट. तुम्ही म्हणाल सर इथं तुम्ही अ का वापरलं? पाठीमागच्या कुठल्याच सेंटेन्समध्ये तुम्ही अ वापरलेलं नाहीये, पण या सेंटेन्समध्ये तुम्ही इथं अ का वापरलं? ठीक आहे. आता इथं अ का आलं किंवा अ काय आहे हे समजून घेण्यासाठी आपल्याला एक गोष्ट कॉन्सेप्ट माहित असावा लागतोय. कुठला बघा? हा कॉन्सेप्ट बघा. हा कॉन्सेप्ट काय आहे? पहिली गोष्ट, नाउन म्हणजे काय? नाव. नाउनचे दोन प्रकार पडतात, एक प्रॉपर नाउन, दुसरं असतं कॉमन नाउन. प्रॉपर नाउन काय असतं? वैयक्तिक नाव. काय असतं? वैयक्तिक नाव. कुठल्याही वस्तूचं, व्यक्तीचं वैयक्तिक नाव हे प्रॉपर नाउन असतं. ठीक आहे. आता फॉर एक्झाम्पल बघा, राम शाळेत जातो. या वाक्यामध्ये राम हे कुठल्या तरी व्यक्तीचं वैयक्तिक नाव आहे ना, म्हणजे राम इथं प्रॉपर नाव नाही. कसलं नाव नाही? प्रॉपर नाव नाही. ठीक आहे. आता दुसरं काय? कॉमन नाउन. कॉमन नाउन काय असतं बघा? असं नाव जे आपण कॉमन मध्ये त्या वस्तू किंवा त्या वस्तूसाठी, गोष्टीसाठी वापरू शकतो. फॉर एक्झाम्पल, सपोज माझ्या पुढं 20 विद्यार्थी आहेत. मी कुठल्याही विद्यार्थ्याला हा माझा विद्यार्थी आहे, हा माझा विद्यार्थी आहे, हा माझा विद्यार्थी आहे म्हणू शकतो. ठीक आहे, म्हणजे मी कुठल्याही विद्यार्थ्याला विद्यार्थी हे नाव वापरू शकतो. म्हणजे विद्यार्थ्यासाठी विद्यार्थी हे नाव मी कॉमन मध्ये वापरू शकतो. असं नाव जे आपण कॉमन मध्ये वापरू शकतो एखाद्या पर्टिक्युलर वस्तूसाठी, व्यक्तीसाठी किंवा गोष्टींसाठी. ठीक आहे, ते नाव असतं कॉमन नाउन. ठीक आहे. आता दुसरं एक्झाम्पल बघा. सपोज तुमच्या पुढं 20 वेगळ्या कंपनीचे 20 मोबाईल आहेत. ठीक आहे, मी कुठल्याही मोबाईलला मोबाईल 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 म्हणू शकतो ना, म्हणजे मोबाईल हे नाव मी मोबाईलसाठी कॉमन मध्ये वापरू शकतो, म्हणजे मोबाईल हे कॉमन नाउन झालं. ठीक आहे. कॉमन नाउन काय असतं? कुठल्याही वस्तूसाठी आपण कॉमन मध्ये जी गोष्ट, जे नाव वापरतो ते नाव असतं कॉमन नाउन. ठीक आहे. आता दुसरं एक्झाम्पल बघा. राम विद्यार्थी आहे. इथं राम हा प्रॉपर नाव नाही. ठीक आहे. आता विद्यार्थी हे कॉमन नाउन झालं. ठीक आहे, हे कसं नाव आहे? कॉमन नाउन आहे. ठीक आहे. आता ऍडजेक्टिव्ह काय असतं बघा? नामाबद्दल अधिक माहिती सांगणारा शब्द, त्याला आपण ऍडजेक्टिव्ह म्हणतो. काय म्हणतो? नामाबद्दल अधिक माहिती सांगणाऱ्या शब्दाला आपण ऍडजेक्टिव्ह म्हणतो. तर फॉर एक्झाम्पल बघा, राम आनंदी आहे. या वाक्यामध्ये राम इथं प्रॉपर नाव आहे ना, राम इथं प्रॉपर नाव नाही. ठीक आहे. आता आनंदी हा शब्द राम बद्दल अधिक माहिती सांगतोय बघा. आनंदी कोण आहे? राम आहे. बघा, म्हणजे हा आनंदी शब्द राम बद्दल अधिक माहिती सांगतोय ना. हा आनंदी शब्द ह्या राम बद्दल अधिक माहिती सांगतोय ना. आनंदी कोण आहे? राम आहे. तो आनंदी इथं काय होईल? ऍडजेक्टिव्ह होईल. काय होईल? ऍडजेक्टिव्ह होईल. ठीक आहे. चौथं एक्झाम्पल बघा. तो लाल पेन आहे. या वाक्यामध्ये पेन हे नाव कसलं आहे? पेन हे नाव कसलं आहे? कॉमन नाउन आहे. ठीक आहे, कुठल्याही पेनला आपण पेन म्हणू शकतो, म्हणजे हे कॉमन नाउन आहे. ठीक आहे. आता कसला पेन? लाल पेन. म्हणजे लाल हा शब्द या पेन बद्दल अधिक माहिती सांगतोय ना, म्हणजे लाल इथं झाला ऍडजेक्टिव्ह. कळालं तुम्हाला? आय होप तुम्हाला प्रॉपर नाउन, कॉमन नाउन, ऍडजेक्टिव्ह इथं हा कॉन्सेप्ट व्यवस्थित कळालाय. आपण आर्टिकल कधी वापरतो हे आपण शॉर्ट मध्ये बघणार आहे. ठीक आहे, काय बघणार आहे? आर्टिकल आपण कसं वापरतो हे आपण शॉर्ट मध्ये बघायचं. ठीक आहे. बघा, आर्टिकल कुठले कुठले आहेत? अ एक आहे, ॲन एक आहे आणि द एक आहे. ठीक आहे. आता वाक्यात आपण अ कधी वापरतो बघा? तुमच्या वाक्यामध्ये कॉमन नाउन यावं लागतं. कोणतं नाउन? कॉमन नाउन यावं लागतं. ते एकटा असावं लागतं, ते एकटा असावं लागतं आणि ते काउंटेबल असावं लागतं. ते काउंटेबल असावं लागतं. काउंटेबल म्हणजे काय? असं नाव जे आपण 1, 2, 3 असं मोजू शकतो. बघा, काय म्हटलं मी? काउंटेबल म्हणजे काय? असं नाव जे आपण, अशी गोष्ट जी आपण 1, 2, 3 असं मोजू शकतो. जर आपण 1, 2, 3 असं मोजू शकत असेल तरच ते नाव काउंटेबल आहे असं म्हटलं जातं. ठीक आहे. काय आपण अ ची अट काय सांगितली? वाक्यात कॉमन नाउन यावं लागतं, ते एकटा असावं लागतं आणि ते काउंटेबल असावं लागतं. ठीक आहे. त्यावेळेस आपण त्या कॉमन नाउनच्या अगोदर अ वापरतो. ठीक आहे. आता गंमत अशी आहे बघा, तुमच्या वाक्यामध्ये कॉमन नाउन आलं, ते एकटा असलं, ते काउंटेबल जरी असलं, पण त्या जर नामाची सुरुवात ए, ई, आय, ओ किंवा यू, हे काय सगळे स्वर आहेत, हे सगळे स्वर आहेत. जर तुमच्या त्या कॉमन नाउनची सुरुवात ए, ई, आय, ओ, यू पैकी कोणत्याही एका स्वराने होत असेल तर तिथं आपल्याला
अच्या ऐवजी अँड वापरावं लागतं. इथं आपल्याला अच्या ऐवजी अँड वापरावं लागतं. ही गोष्ट लक्षात ठेवा. ओके. आता तिसरी गंमत अशी आहे, तुमच्या वाक्यामध्ये कॉमन नाउन आलं, एकटा आलं, काउंटेबल जरी असलं, पण त्याच्या अगोदर माझा, तिचा, त्याचा, त्यांचा, आमचा हे मालकी किंवा हक्क दर्शवणारे जर शब्द आले तर आपण आर्टिकल वापरत नाही. हा एक रूल आहे, थोडं व्यवस्थित लक्षात ठेवा. काय सांगितलं बघा इथं आपण, आर्टिकल कुठले कुठले आहेत, अ अँड द हे आर्टिकल्स आहेत. ठीक आहे. आपण कधी वापरतो तुमच्या वाक्यामध्ये कॉमन नाउन यावं लागतं, ते एकटा असावं लागतं, ते काउंटेबल असावं लागतं. ठीक आहे. तुमचं जर नाउन कॉमन नाउन असेल, एकटा असेल, काउंटेबल असेल, पण त्याची जर सुरुवात ए ई आय ओ यू या 5 स्वरापैकी कोणत्याही एका स्वराने होत असेल तर तिथं आपल्याला अच्या ऐवजी अँड वापरावं लागतं. तिसरा नियम आपण काय सांगितला, तुमच्या वाक्यामध्ये कॉमन नाउन आलं, एकटा असलं, काउंटेबल जरी असलं, पण त्याच्या जर अगोदर माझा, तिचा, त्यांचा, आमचा, ह्यांचा हे मालकी किंवा हक्क दर्शवणारे जर शब्द आले तर आपण आर्टिकल वापरत नाही. तुर्तास तुम्ही आर्टिकल बद्दल एवढ्याच गोष्टी व्यवस्थित लक्षात ठेवा. ओके. आता बघा, हा ही जी सगळी वाक्य आहेत ना, मी आनंदी होतो, आम्ही आनंदी होतो, ह्या सगळ्या वाक्यामध्ये आनंदी काय आहे तर ऍडजेक्टिव्ह आहे. इथं आनंदी काय कॉमन नाउन नाहीये, कॉमन नाउन नाहीये, म्हणजे इथं आपण हॅपीच्या अगोदर अ वापरणार आहे का, नाही वापरणार. आता ही वाक्य बघा, मी विद्यार्थी होतो, या वाक्यामध्ये विद्यार्थी इथं कॉमन नाउन आहे, ते एकटा आलंय, ते काउंटेबल पण आहे, म्हणजे इथं आपण अ वापरणार आहे. ठीक आहे. इथं तुम्हाला अ कसा कळाला का, कसं वाक्य तयार झालं बघा, मी विद्यार्थी होतो, आय वॉज अ स्टुडंट. ठीक आहे. आता ती शिक्षिका होती, हे वाक्य बघा. दुसरं वाक्य बघा, ती शिक्षिका होती, या वाक्यामध्ये सब्जेक्ट कोण आहे, ती बद्दल बोलतोय ना आपण, ती तर सब्जेक्ट आहे, होती तर वर्ब होईल. शिक्षिका इथं काय असणार आहे, अदर वर्ड्स असणार आहे. ठीक आहे. आपण काय घेतो सुरुवातीला, सब्जेक्ट घेतो, तीसाठी आपण काय घेतो, सी घेतो. ठीक आहे. आता आपल्याला घ्यायचं आहे वर्ब, सब्जेक्ट झालं ना सी, आता आपल्याला वर्ब घ्यायचं आहे. वर्ब इथं काय आहे, आता वर्ब इथं काय येईल बघा, आपला सब्जेक्ट सी आहे, आपला ज्यावेळेस सब्जेक्ट सी असणार आहे त्यावेळेस आपण वर्ब म्हणून काय घेतो, वॉज घेतो. ठीक आहे. घेतो वर्ब म्हणून काय घेणार आहे आपण, सी वॉज. वर्ब म्हणून काय घेतलं आपण इथं, वॉज घेतलं. ठीक आहे. आता अदर वर्ड्स काय येतं, शिक्षिका. बघा, शिक्षिका हे सुद्धा एक कॉमन नाउन आहे, कुठल्याही शिक्षकाला आपण शिक्षक म्हणू शकतो. ठीक आहे. म्हणजे शिक्षिका हे पण कॉमन नाउन आहे, इथं एकटा आलंय आणि ते काउंटेबल पण आहे, म्हणजे आपल्या इथं ह्या नाउनच्या अगोदर, ह्या नामाच्या अगोदर आपल्याला अ वापरावं लागेल. सी वॉज अ टीचर, सी वॉज अ टीचर. कसं वाक्य तयार झालं बघा, ती शिक्षिका होती, सी वॉज अ टीचर. ठीक आहे. तिसरं वाक्य बघा, तो माझा मित्र होता, या वाक्यामध्ये इथं कोणाबद्दल बोलतोय आपण, तो बद्दल बोलतोय, तो इथं सब्जेक्ट होईल, होता इथं वर्ब होईल. ठीक आहे. माझा मित्र इथं अदर वर्ड्स असणार आहे. ओके. आपण सुरुवातीला काय घेतो, सब्जेक्ट घेतो, सब्जेक्ट आपण कुणाबद्दल बोलतोय, तो बद्दल बोलतोय, तो साठी आपण काय घेतो, ही घेतो. ठीक आहे. आता आपला सब्जेक्ट ही आहे म्हणून आपल्याला वर्ब म्हणून काय घ्यावं लागेल, इथं ही सब्जेक्ट असेल तर आपल्याला वर्ब म्हणून काय घ्यावं लागतं, वॉज घ्यावं लागतं. ठीक आहे. सो इथं घेणार आहे आपण वॉज. ठीक आहे. आता सब्जेक्ट झाला, वर्ब झाला. आता अदर वर्ड्स काय येतं, माझा मित्र, माझ्या मित्राला आपण काय म्हणतो, माय फ्रेंड. काय म्हणतो, माय फ्रेंड. ठीक आहे. आता इथं कसं वाक्य तयार झालं बघा, तो माझा मित्र होता, ही वॉज माय फ्रेंड. ठीक आहे. आता गंमत अशी आहे बघा, इथं मित्र काय आहे, कॉमन नाउनच आहे. ठीक आहे. पण आपण नेम काय सांगितलाय, तुमच्या वाक्यामध्ये कॉमन नाउन आला असेल, ते एकटा आला असेल, ते काउंटेबल जर असेल तर आपण ए वापरतो ना. ठीक आहे. हा मित्र इथं कॉमन नाउन आहे, एकटा आलाय, काउंटेबल पण आहे, पण आपण तिसरा नेम काय सांगितलं होता, जर अशा नावांच्या अगोदर माझा, तिचा, त्यांचा, आमचा, हिचा असे मालकी किंवा हक्क दर्शवणारे शब्द जर आले तर आपण आर्टिकल वापरत नाही, म्हणून आपण फ्रेंडच्या अगोदर आर्टिकल वापरलेलं नाही इथं. ठीक आहे. तो माझा मित्र होता, ही वॉज माय फ्रेंड. ठीक आहे. आता चौथे एक्झाम्पल बघा, आम्ही तयार होतो, या वाक्यामध्ये कोणाबद्दल बोलतोय आपण, आम्ही बद्दल बोलतोय. सो आम्ही इथं सब्जेक्ट होईल, होतो इथं वर्ब होईल. ठीक आहे. तयार इथं अदर वर्ड्स असणार आहे. ठीक आहे. हे कसं वाक्य तयार होईल, मग आपण घेतो सुरुवातीला सब्जेक्ट, आम्हीसाठी आपण काय घेतो, वी घेतो. ठीक आहे. आता आपल्याला घ्यायचं वर्ब, ज्यावेळेस आपला सब्जेक्ट वी असणार आहे त्यावेळेस आपण वर्ब म्हणून काय घेणार आहे, वर घेणार आहे. सो इथं आपण घेणार आहे वर, वी वर. आता आपण सब्जेक्ट घेतला, वर्ब घेतला. ठीक आहे. आता आपल्याला घ्यायचं अदर वर्ड्स, अदर वर्ड्स इथं आहे तयार, आणि तयारला आपण इंग्लिशमध्ये काय म्हणतो, रेडी. काय म्हणतो, रेडी. रेडी हा इथं कॉमन नाउन नसून हा इथं ऍडजेक्टिव्ह आहे, म्हणून रेडीच्या अगोदर इथं अ वगैरे येणार नाहीये, आर्टिकल येणार नाहीये. ठीक आहे. आता पुढचे एक्झाम्पल बघा,
आनंदी होता या वाक्यामध्ये कुणाबद्दल बोलतोय आपण? ह्या तो बद्दल बोलतोय, म्हणजे तो इथं सब्जेक्ट होईल, होता इथं वर्ब होईल. ठीक आहे. आनंदी इथं अदर वर्ड्स असणार आहे. ठीक आहे. बघा आपण सुरुवातीला काय घेतो? सब्जेक्ट घेतो. तो इथं सब्जेक्ट आहे. तो साठी आपण इंग्लिशमध्ये काय घेतो? ही घेतो. ठीक आहे. हा सब्जेक्ट झाला. आता आपल्याला काय घ्यायचंय? वर्ब घ्यायचंय. ज्यावेळेस आपला सब्जेक्ट ही असणार आहे त्यावेळेस आपल्याला वर्ब म्हणून काय घ्यावं लागतं? वॉज घ्यावं लागतं. ठीक आहे. तो इथं घेणार आपण वॉज. सब्जेक्ट झाला, वर्ब झाला. अदर वर्ड्स इथं काय? आनंदी. आनंदीसाठी आपण काय घेतो? हॅपी. काय घेतो? हॅपी. बघा आनंदी इथं ऍडजेक्टिव्ह आहे, बरोबर ना? तो आनंदी होता. आनंदी हा शब्द तो बद्दल अधिक माहिती सांगतो ना, म्हणजे तो ऍडजेक्टिव्ह आहे आणि ऍडजेक्टिव्हच्या अगोदर आपण आर्टिकल अँड असं काही वापरत नाहीये. म्हणजे हे वाक्य काय झालं बघा? तो आनंदी होता. ही वॉज हॅपी. ठीक आहे. आता 6वं एक्झाम्पल बघा. तो एक कुत्रा होता. या वाक्यामध्ये आपण कुणाबद्दल बोलतोय? तो बद्दल बोलतोय. तो इथं सब्जेक्ट होईल, होता इथं वर्ब होईल, एक कुत्रा इथं अदर वर्ड्स होईल. ठीक आहे. आपण सुरुवातीला घेतो सब्जेक्ट. तो साठी आपण काय घेणार आहे बघा? इथं ही घेणार आहे. काय घेणार आहे? ही घेणार आहे. बघा तुम्ही म्हणाल सर आपण कुत्र्याबद्दल बोलतोय, मग इथं आपण ही कसं काय घेतलं? मॉडर्न इंग्लिशमध्ये तुम्हाला जर त्या प्राण्याचं लिंग माहिती असेल, तुम्हाला जर त्या गोष्टीचं लिंग माहिती असेल, मेल आहे का फिमेल आहे, मेलसाठी आपण ही वापरतो, फिमेलसाठी सी वापरतो. इथं ह्या गोष्टी तुम्ही नोंद घ्यायच्या आहे. ठीक आहे. ओके. आता इथं मी ही वापरलं, तुम्ही इट्स वापरू शकता. ठीक आहे. ज्यावेळेस आपला सब्जेक्ट ही असतो त्यावेळेस आपल्याला वर्ब म्हणून काय घ्यावं लागतं? वॉज घ्यावं लागतं. सो इथं आपण काय घेणार आहे? वॉज. ही वॉज सब्जेक्ट झाला, वर्ब झाला. आता अदर वर्ड्स इथं काय? एक कुत्रा. आता आपलं इथं काम सोपं झालंय बघा. ज्यावेळेस तुमच्या वाक्यामध्ये एक असा शब्द येतो ना, तुमच्या कॉमन नाउनच्या अगोदर एक शब्द येतो, त्याच्यासाठी आपल्याला डोळे झाकून अज वापरावं लागतं. ठीक आहे. एक कुत्रा म्हणजे अ डॉग. ही वॉज अ डॉग. किंवा तुम्ही असं म्हटला इट वॉज अ डॉग असं जरी म्हटलं तरी चालतंय. कसं वाक्य तयार झालं बघा? तो एक कुत्रा होता, इट वॉज अ डॉग किंवा ही वॉज अ डॉग. ठीक आहे. आता 7वं एक्झाम्पल बघा. मी थकलेलो होतो. आता इथं कोणाबद्दल बोलतोय आपण? मी बद्दल बोलतोय, म्हणजे मी इथं सब्जेक्ट आहे, होतो इथं वर्ब होईल. ठीक आहे. थकलेलो इथं अदर वर्ड्स असणार आहे. ठीक आहे. आता बघा आपण सुरुवातीला काय घेतो? सब्जेक्ट घेतो. मी साठी आपण काय घेतो? आय घेतो. ठीक आहे. आता घ्यायचं आपल्याला वर्ब. आय सोबत वर्ब म्हणून काय येतं? आय सोबत वर्ब म्हणून काय येतं? वॉज येतं. ठीक आहे. आय वॉज हा झाला वर्ब. थकलेलोसाठी आपण काय घेतो? टायर्ड. काय घेतो? टायर्ड. कसं वाक्य तयार झालं? मी थकलेलो होतो. आय वॉज टायर्ड. ठीक आहे. आता 8वं एक्झाम्पल बघा. राम आणि श्याम आजारी होते. या वाक्यामध्ये आपण कोणाबद्दल बोलतोय? राम आणि श्याम बद्दल बोलतोय, म्हणजे राम आणि श्याम इथं सब्जेक्ट होईल, होते इथं वर्ब होईल. ठीक आहे. आजारी इथं असणार आहे अदर वर्ड्स. ठीक आहे. आपण सुरुवातीला घेऊ सब्जेक्ट. बघा सब्जेक्ट कोण आहे इथं? राम आणि श्याम. ओके. म्हणजे हे वाक्य आपण असं करणार कसं? राम अँड श्याम हा झाला आपला सब्जेक्ट. ठीक आहे. आता आपल्याला काय घ्यायचं? वर्ब घ्यायचंय. ठीक आहे. आता बघा राम आणि श्याम हा कसला सब्जेक्ट आहे? आपण कोणाबद्दल बोलतोय? राम आणि श्याम बद्दल बोलतोय, म्हणजे आपण एकापेक्षा जास्त जणांबद्दल बोलतोय, म्हणजे सब्जेक्ट झाला आपला प्ल्युरल. आणि प्ल्युरल सब्जेक्ट सोबत आपण काय घेतो? वर घेतो वर्ब म्हणून. ठीक आहे. राम अँड श्याम वर. आता सब्जेक्ट झाला, वर्ब झाला. आता आपल्याला घ्यायचंय अदर वर्ड्स. अदर वर्ड्स इथं काय? आजारी. आजारी म्हणजे काय? इल. आजारी म्हणजे काय? इल. आता इथं आपण इल, इथं इल असेल, इथं टायर्ड असेल किंवा इथं हॅप्पी असेल, याच्या अगोदर अ किंवा ॲन असं आर्टिकल काही वापरलेलं नाहीये, कारण हे सगळे ऍडजेक्टिव्ह आहे आणि ऍडजेक्टिव्हच्या अगोदर आपण आर्टिकल वापरत नाहीये. आर्टिकल कधी वापरतो आपण? हे पाठीमागच्या स्लाइडमध्ये आपण बघितलंय. ठीक आहे. कसं वाक्य तयार झालं बघा? राम आणि श्याम आजारी होते. राम अँड श्याम वर इल. ठीक आहे. आतापर्यंत बघितलेली आपण सगळी वाक्य ही अफर्मेटिव्ह वाक्य होती. ठीक आहे. आता आपल्याला वाक्य निगेटिव्ह, इंट्रोगेटिव्ह बनवायला शिकायचंय. ठीक आहे. बघा पाठीमागच्या लेक्चरमध्ये आपण अफर्मेटिव्ह वाक्य म्हणजे काय असतं, निगेटिव्ह वाक्य म्हणजे काय असतं, इंट्रोगेटिव्ह वाक्य म्हणजे काय असतं, येस नो टाईप म्हणजे काय असतं, डब्ल्यू टाईप म्हणजे काय असतं, हा सगळा कॉन्सेप्ट आपण डिटेलमध्ये पाठीमागच्या लेक्चरमध्ये अभ्यास केलाय. शॉर्टमध्ये आपण इथं बघणार आहे अफर्मेटिव्ह वाक्य म्हणजे काय असतं, निगेटिव्ह काय असतं, इंट्रोगेटिव्ह काय असतं. ठीक आहे. बघा अफर्मेटिव्ह वाक्य म्हणजे काय असतं? अफर्मेटिव्ह वाक्य म्हणजे काय असतं? वाक्यात काहीतरी सांगितलेलं असतं आणि अशा वाक्यात कुठेही नकार दर्शवणारा शब्द आलेला नसतो. नाही, नव्हता वगैरे असे काही शब्द, नकार दर्शवणारे शब्द येत नसतात. ठीक आहे. ते वाक्य असतं अफर्मेटिव्ह. आता हे वाक्य बघा. राम आनंदी होता. या वाक्यामध्ये काहीतरी सांगितलंय ना, राम आनंदी होता हे सांगितलंय. या वाक्यामध्ये कुठं नकार दर्शवणारा शब्द आलाय का? नाही, नव्हता वगैरे. म्हणजे हे वाक्य आहे अफर्मेटिव्ह. कसलं वाक्य आहे? अफर्मेटिव्ह आहे. ठीक आहे. आता निगेटिव्ह वाक्य काय असतं बघा? अशा पण वाक्यामध्ये काहीतरी सांगितलेलं असतं, पण अशा वाक्यामध्ये नकार दर्शवणारे शब्द आलेले असतात. फॉर एक्झाम्पल नाही, नव्हता वगैरे असे शब्द आलेले असतात.
आता दुसरं एक्झाम्पल बघा, राम आनंदी नव्हता. या वाक्यामध्ये पण काहीतरी सांगितलंय, पण या वाक्यामध्ये नव्हता हा नकार दर्शवणारा शब्द आलाय, म्हणजे हे वाक्य आहे निगेटिव्ह. कसलं वाक्य आहे? निगेटिव्ह आहे. ठीक आहे, अफर्मेटिव्ह कळालं, निगेटिव्ह कळालं. ठीक आहे. आता इंटरोगेटिव्ह सेंटेन्स म्हणजे काय असतं बघा. इंटरोगेटिव्ह सेंटेन्स म्हणजे प्रश्नार्थी वाक्य, म्हणजे प्रश्न विचारलेला असतो. ठीक आहे. आता इंटरोगेटिव्ह सेंटेन्स दोन प्रकारचे असतात. एक असतं पहिलं येस नो टाईप, दुसरं असतं डब्ल्यू टाईप. येस नो टाईप म्हणजे काय? असा प्रश्न ज्या प्रश्नाचं उत्तर आपण येस किंवा नो मध्ये देऊ शकतो, तो असतो येस नो टाईप. मग डब्ल्यू टाईप काय असतं बघा, असा प्रश्न ज्याचं उत्तर आपण येस किंवा नो मध्ये देऊ शकत नाही, त्याचं उत्तर आपल्याला वेगळंच काहीतरी द्यावं लागतं, तो असतो डब्ल्यू टाईप. ठीक आहे. प्रश्न काल तुम्हाला प्रश्न दोन प्रकारचे असतात, एक येस नो टाईप, डब्ल्यू टाईप. ज्या प्रश्नाचं उत्तर आपण येस किंवा नो मध्ये देऊ शकतो तो असतो येस नो टाईप, ज्याचं आपण उत्तर देऊ शकत नाही येस किंवा नो मध्ये तो असतो डब्ल्यू टाईप. आता येस नो टाईप मध्ये पण दोन प्रकार असतात, डब्ल्यू टाईप मध्ये पण दोन प्रकार असतात. येस नो टाईप पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह, डब्ल्यू टाईप पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह. ठीक आहे. आता येस नो टाईप पॉझिटिव्ह म्हणजे काय? असा प्रश्न ज्याचं उत्तर आपण येस किंवा नो मध्ये देऊ शकतोय, पण अशा प्रश्नामध्ये कुठेही नकार दर्शवणारा शब्द आलेला नसतो, तो असतो येस नो टाईप पॉझिटिव्ह. ठीक आहे. याच्या उलट निगेटिव्ह, असा प्रश्न ज्या प्रश्नाचं उत्तर आपण येस किंवा नो मध्ये देऊ शकतो, पण त्याच्यामध्ये नकार दर्शवणारा शब्द आलेला असतो, नाही, नव्हता वगैरे, तो अशा प्रश्नाला आपण म्हणतो येस नो टाईप निगेटिव्ह. डब्ल्यू टाईप पण असंच आहे. असा प्रश्न ज्याचं उत्तर आपण येस किंवा नो मध्ये देऊ शकत नाही, तो असतो डब्ल्यू टाईप. आणि असा प्रश्न ज्याच्यामध्ये कुठंही नकारार्थी शब्द आलेला नसतो, तो असतो डब्ल्यू टाईप पॉझिटिव्ह. आणि असा प्रश्न ज्या प्रश्नाचं उत्तर आपण येस किंवा नो मध्ये देऊ शकत नाही, असा प्रश्न असतो डब्ल्यू टाईप. आणि त्या प्रश्नामध्ये जर नकार दर्शवणारा शब्द आला तर तो असतो डब्ल्यू टाईप निगेटिव्ह. आता ही एक्झाम्पल बघा. आता तिसरं एक्झाम्पल बघा, राम आनंदी होता का? या वाक्यामध्ये प्रश्न विचारलाय ना, हे प्रश्नार्थी वाक्य आहे. ठीक आहे. बघा, राम आनंदी होता का हा प्रश्न आहे. ठीक आहे. या प्रश्नाचं उत्तर आपण येस किंवा नो मध्ये देऊ शकतोय का? देऊ शकतोय, म्हणजे हा येस नो टाईप आहे. ठीक आहे, हा येस नो टाईप आहे. ठीक आहे. बघा, हा येस नो टाईप झाला. ठीक आहे. या प्रश्नामध्ये कुठं नकारार्थी शब्द आलाय का? नाही आला, म्हणजे हा येस नो टाईप कसला आहे? येस नो टाईप कसला आहे? पॉझिटिव्ह आहे. ठीक आहे. आता चौथं एक्झाम्पल बघा, राम आनंदी नव्हता का? आता हा देखील प्रश्न आहे, शेवटी प्रश्नचिन्ह आलंय. ठीक आहे. या प्रश्नाचं उत्तर आपण येस किंवा नो मध्ये देऊ शकतोय का? देऊ शकतोय. ठीक आहे, म्हणजे हा येस नो टाईप आहे. हा येस नो टाईप आहे. ठीक आहे. आता बघा, या प्रश्नामध्ये नव्हता हा नकार दर्शवणारा शब्द आलाय, म्हणजे हा येस नो टाईप आहे निगेटिव्ह. ठीक आहे. आता पाचवं एक्झाम्पल बघा, राम आनंदी का होता? राम आनंदी का होता या प्रश्नाचं उत्तर आपण येस किंवा नो मध्ये देऊ शकतोय का? नाही देऊ शकत. ठीक आहे, म्हणजे हा झाला डब्ल्यू टाईप. आणि या प्रश्नामध्ये कुठं नकारार्थी शब्द आलाय का? नाही आला, म्हणजे हा डब्ल्यू एस टाईप कसला आहे? पॉझिटिव्ह आहे. ठीक आहे. आता सहावं एक्झाम्पल बघा, राम आनंदी का नव्हता? हा देखील प्रश्न आहे, आणि या प्रश्नाचं उत्तर आपण येस किंवा नो मध्ये देऊ शकतोय का? नाही देऊ शकत, म्हणजे हा डब्ल्यू टाईप आहे. ठीक आहे. आणि या प्रश्नामध्ये नव्हता हा नकार दर्शवणारा शब्द आलाय, म्हणजे हा डब्ल्यू एस टाईप कसला आहे? निगेटिव्ह आहे. आय होप तुम्हाला अफर्मेटिव्ह म्हणजे काय, निगेटिव्ह म्हणजे काय, येस नो टाईप पॉझिटिव्ह म्हणजे काय, येस टाईप निगेटिव्ह म्हणजे काय, डब्ल्यू टाईप पॉझिटिव्ह म्हणजे काय, डब्ल्यू टाईप निगेटिव्ह म्हणजे काय, हे इथं व्यवस्थित क्लिअर झालं असेल. ठीक आहे. ओके. आता आपल्याला ही सगळी वाक्य इंग्लिशमध्ये बनवायला शिकायचं आहे. ठीक आहे. आपल्याला जनरल स्ट्रक्चर इंग्रजी वाक्याचं कसं असतं माहिती आहे. कसं असतं? सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस अदर वर्ड्स असतं. ठीक आहे. हे जनरल स्ट्रक्चर आपण ऑलरेडी अभ्यासलेलं आहे. ठीक आहे. आता पहिलं वाक्य बघा, राम आनंदी होता. हे कसल्या प्रकारचं वाक्य आहे? हे अफर्मेटिव्ह वाक्य आहे. ठीक आहे. अफर्मेटिव्ह वाक्याला आपण पॉझिटिव्ह सेंटेन्स देखील म्हणतो. ठीक आहे. आता राम आनंदी होता या वाक्यामध्ये सब्जेक्ट कोण आहे? राम सब्जेक्ट आहे. ठीक आहे. होता इथं वर्ब होईल, आनंदी इथं अदर वर्ड्स असणार आहे. ठीक आहे. आपण सुरुवातीला काय घेतो? सब्जेक्ट घेतो. बघा, सब्जेक्ट इथं काय आहे? राम आहे. सब्जेक्ट घेतला. आता आपल्याला घ्यायचे वर्ब. बघा, राम हा आपण एकाबद्दल बोलतोय ना, म्हणजे सिंग्युलर सब्जेक्ट झाला. आणि सिंग्युलर सब्जेक्ट सोबत वर्ब म्हणून काय येतं? पाठीमागच्या स्लाइडमध्ये आपण बघितले काय येतं? वॉज येतं. काय येतं? वॉज. राम वॉज. अदर वर्ड्स काय येतं? आनंदी. आनंदी इथं आपण आनंदीला इंग्लिशमध्ये काय घेतो आपण? हॅपी. काय घेतो? हॅपी. कसं वाक्य तयार झालं बघा, राम आनंदी होता, राम वॉज हॅपी. हे वाक्य कसलं आहे? अफर्मेटिव्ह आहे. ठीक आहे. आता निगेटिव्ह वाक्य करताना, इंट्रोगेटिव्ह वाक्य तयार करताना, येस नो टाईप असो, डब्ल्यू टाईप असो, आपल्याला हे सूत्र पाठ करावे लागतात. पण ही सूत्र न पाठ करता एक 4 हिंट आहेत, ह्या 4 हिंट्स तेवढ्या व्यवस्थित लक्षात ठेवा. तुम्हाला ही कुठलीच सूत्र पाठ करावी लागणार नाहीयेत. ठीक आहे. पहिलं गोष्ट म्हणजे अफर्मेटिव्ह वाक्य आपण जनरल स्ट्रक्चरने तयार करणार. ठीक आहे. आता दुसरं वाक्य बघा, राम आनंदी नव्हता. हे कसलं वाक्य आहे? हे वाक्य आहे निगेटिव्ह. बरोबर ना?
नव्हता इथं आलंय, निगेटिव्ह वर्ड आलाय म्हणजे हे वाक्य निगेटिव्ह आहे, काहीतरी सांगितलंय म्हणजे हे निगेटिव्ह वाक्य आहे. ठीक आहे. आता मी हिंट नंबर 1 काय सांगतोय बघा, ज्यावेळेस आपल्याला वाक्य निगेटिव्ह करायचंय, ज्यावेळेस आपल्याला वाक्य निगेटिव्ह बनवायचंय, त्यावेळेस फक्त वर्ब नंतर नॉट घ्यायचं. काय घ्यायचं? वर्ब नंतर नॉट. आणि इथं वर्ब काय आहे? वॉज आहे. म्हणजे वॉज नंतर आपण फक्त इथं नॉट घेणार आहे, तिथं आपलं निगेटिव्ह वाक्य तयार होणार आहे. म्हणजे हे वाक्य कसं तयार होईल बघा, राम वॉज हा झाला वर्ब, इथं आपण नॉट घेतलं, राम वॉज नॉट हॅपी, इथं आपलं निगेटिव्ह वाक्य तयार झालं. कसं वाक्य तयार झालं बघा, राम आनंदी नव्हता, राम वॉज नॉट हॅपी. आता दुसरी गोष्ट, तुम्ही ह्या वॉज आणि नॉटचं कॉन्ट्रॅक्शन सुद्धा वापरू शकता. कॉन्ट्रॅक्शन कसं तयार होईल वॉज आणि नॉटचं? वॉजंट. कसं होईल? वॉजंट. बघा कसं वाक्य तयार होईल, राम आनंदी नव्हता, राम वॉजंट हॅपी. आता बघा, ज्यावेळेस तुम्ही बिगिनर असाल तर बिगिनर लेवलला तुम्ही असंच लक्षात ठेवा, राम वॉज नॉट हॅपी. ठीक आहे. त्यावेळेस तुम्ही थोडंसं ॲडव्हान्स लेवलला जाल, त्यावेळेस तुम्ही अशी वाक्य बनवायला चालू करा. कसं? राम वॉजंट हॅपी. ठीक आहे. राम वॉज नॉट हॅपी म्हणजे आणि राम वॉजंट हॅपी म्हणजे एकच आहे, लक्षात ठेवा. ओके. आता तिसरं वाक्य बघा, राम आनंदी होता का. बघा शेवटी क्वेश्चन मार्क आहे इथं, म्हणजे हा इंटरोगेटिव्ह सेंटेन्स आहे. आणि राम आनंदी होता का हा प्रश्न आहे, आणि या प्रश्नाचं उत्तर आपण येस किंवा नो मध्ये देऊ शकतोय का? देऊ शकतोय. म्हणजे हा येस नो टाईप आहे. आणि इथं कुठेही नकारार्थी शब्द आलाय का? नाही आला, म्हणजे हा येस नो टाईप पॉझिटिव्ह आहे. ठीक आहे. आता हिंट नंबर 2 काय आहे बघा, ज्यावेळेस तुम्हाला प्रश्न तयार करायचा असतो, जर तुमचा प्रश्न येस नो टाईप असेल तर फक्त तुम्हाला वर्ब हे सब्जेक्टच्या अगोदर घ्यावं लागतं आणि शेवटी क्वेश्चन मार्क द्यावा लागतो. ठीक आहे. काय म्हटलं मी बघा, हिंट नंबर 2 काय सांगितली, वर्ब हे तुम्हाला वाक्याच्या सुरुवातीला घ्यावं लागतं आणि शेवटी क्वेश्चन मार्क द्यावा लागतो. इथं कुठं येस नो टाईप क्वेश्चन तुमचा असेल तर मग हे वाक्य कसं तयार होईल बघा, राम आनंदी होता का, वॉज राम हॅपी, आणि मी काय केलं शेवटी क्वेश्चन मार्क दिला. ठीक आहे. हिंट लक्षात व्यवस्थित ठेवायचे. तुम्ही हिंट व्यवस्थित लक्षात ठेवलं तुम्हाला सूत्र पाठ करावे लागणार नाहीये. ठीक आहे. आता चौथं एक्झाम्पल बघा, राम आनंदी नव्हता का. राम आनंदी नव्हता का. आता हा देखील प्रश्न आहे आणि या प्रश्नाचं उत्तर आपण येस किंवा नो मध्ये देऊ शकतोय का? देऊ शकतोय. म्हणजे हा येस नो टाईप आहे. पण इथं बघा, नव्हता हे काय आहे? निगेटिव्ह वर्ड आला ना, म्हणजे हा येस नो टाईप निगेटिव्ह आहे. ठीक आहे. आपण हिंट नंबर 2 काय सांगितली, ज्यावेळेस वाक्य तुम्हाला येस नो टाईप बनवायचं असतं, ज्यावेळेस तुम्हाला प्रश्न येस नो टाईप बनवायचा असतो, त्यावेळेस आपण काय करतो, वर्ब हे सब्जेक्टच्या अगोदर घेतो आणि शेवटी क्वेश्चन मार्क देतो, तिथं तुमचा प्रश्न तयार होतो. आता बघा, हा येस नो टाईपच आहे, पण हा येस नो टाईप निगेटिव्ह आहे. इथं आपल्याला एक गोष्ट ऍड करावी लागते. आता दुसऱ्या वाक्यामध्ये आपण काय केलं बघा, वाक्य आपण निगेटिव्ह कसं बनवलं, राम आनंदी नव्हता हे वाक्य निगेटिव्ह होतं ना. निगेटिव्ह वाक्य आपण कसं तयार केलं, वर्बच्या नंतर आपण नॉट घेतला, हे वाक्य आपण निगेटिव्ह बनलं. हा प्रश्न देखील आपला निगेटिव्ह आहे. ठीक आहे. म्हणजे इथं आपण वर्बच्या नंतर नॉट घेणार आहे, पण हा प्रश्न असल्यामुळं, हा येस नो टाईप असल्यामुळे आपलं वर्ब हे बाहेर जाणार आहे ना, हे वर्ब आपलं बाहेर जाईल, हे वर्ब आपलं बाहेर जाईल आणि येणारं नॉट हे तुमच्या सब्जेक्टच्या नंतर येणार आहे. मग कसं होईल वाक्य बघा, राम आनंदी नव्हता का, वॉज राम नॉट हॅपी. असं वाक्य तयार होईल, वॉज राम नॉट हॅपी. ठीक आहे. आता बघा, हे जे नॉट आहे हे नॉट आपण बाहेर देखील घेऊ शकतो. ठीक आहे. पण ज्यावेळेस हे नॉट बाहेर जातं त्यावेळेस ते कॉन्ट्रॅक्शनच्या फॉर्ममध्ये जातं. म्हणजे कसं होईल वाक्य बघा, वॉजंट. कसं होईल हे, वॉजंट राम हॅपी. वाक्य तयार झालं, वॉजंट हॅपी. बघा सॉरी, वॉजंट राम हॅपी. ठीक आहे. कसं वाक्य तयार झालं, राम आनंदी नव्हता का, वॉजंट राम हॅपी किंवा वॉज राम नॉट हॅपी. कॉन्ट्रॅक्शन तुम्हाला माहिती असावं म्हणून मी ह्या लेवलला सांगतोय. जर तुम्ही बिगिनर लेवलला असाल तर तुम्ही सेपरेटच वापरा, वॉज राम नॉट हॅपी असं म्हणा. ठीक आहे. ज्यावेळेस तुम्ही ॲडव्हान्स लेवलला जाल त्यावेळेस तुम्ही वॉजंट राम हॅपी अशा स्ट्रक्चरवरती भर द्यायचा आहे. ठीक आहे. आता 5वा एक्झाम्पल बघा, राम आनंदी का होता. आता हा कसला प्रश्न आहे, राम आनंदी का होता, या प्रश्नाचं उत्तर आपण येस किंवा नो मध्ये देऊ शकतोय का? नाही देऊ शकत. इथं आपल्याला कारण काहीतरी द्यावं लागेल. ठीक आहे. म्हणजे हा डब्ल्यू टाईप आहे. ठीक आहे. बघा हिंट नंबर 3 काय सांगतो मी बघा. आता आपण काय बघितलं, ज्यावेळेस आपल्याला येस नो टाईप क्वेश्चन तयार करायचा असतो त्यावेळेस आपण काय करतो, वर्ब हे फक्त सब्जेक्टच्या अगोदर बाहेर काढतो, शेवटी क्वेश्चन मार्क देतो. ठीक आहे. आता आपल्याला क्वेश्चन डब्ल्यू टाईप करायचं, बरोबर ना. तुमचा प्रश्न कोणताही असो, येस नो टाईप असो किंवा डब्ल्यू टाईप असो, आपल्याला काय करावं लागतं, वर्ब हे बाहेर काढावंच लागतं. तुमचा जर प्रश्न येस नो टाईप असेल तर तुमचं वर्ब बाहेर काढून शेवटी क्वेश्चन मार्क देऊन तिथं तुमचा येस नो टाईप क्वेश्चन तयार होणार आहे.
ठीक आहे. पण जर तुमचा क्वेश्चन डब्ल्यू टाईप असेल तर तुम्हाला वर्ब हे बाहेर काढावंच लागतं. हे वर्ब हे बाहेर काढावंच लागतं आणि त्याच्या पण अगोदर एक डब्ल्यूच वर्ड घ्यावा लागतो. ठीक आहे. हिंट नंबर मी 3 काय सांगितले बघा. जर तुमचा क्वेश्चन डब्ल्यू टाईप असेल तर डब्ल्यू टाईप क्वेश्चन तयार करण्यासाठी तुम्हाला काय करावं लागतं, वर्ब हे बाहेर काढावं लागतं पण त्याच्या पण अगोदर डब्ल्यूच वर्ड घ्यावा लागतो. आता हा डब्ल्यूच वर्ड काय असतो, तुमच्या प्रश्नामध्ये आलेला प्रश्नार्थी शब्द असतो तोच तुमचा डब्ल्यूच वर्ड असतो. ठीक आहे. इथं का आलंय बघा, इथं का इथं डब्ल्यूच वर्ड आहे. ठीक आहे. मग हे वाक्य कसं तयार होईल बघा. राम आनंदी का होता, इथं का आपण डब्ल्यूच वर्ड आहे ना, का साठी आपण काय घेतो इंग्लिशमध्ये, फाय घेतो. आपण वापरणार फाय. ठीक आहे. आता आपण वर्ब बाहेर काढणार आहे ना, फाय वॉज राम हॅपी. खूप सोपं आहे. ह्या हिंट्स तेवढ्या व्यवस्थित लक्षात ठेवा. ठीक आहे. कसं वाक्य तयार झालं, राम आनंदी का होता, फाय वॉज राम हॅपी. ठीक आहे. आता 6वं एक्झाम्पल बघा. राम आनंदी का नव्हता, हा देखील प्रश्न आहे. ठीक आहे. या प्रश्नाचं उत्तर आपण येस किंवा नो मध्ये देऊ शकतोय का, नाही देऊ शकत, म्हणजे हा डब्ल्यू टाईप आहे. दुसरी गोष्ट म्हणजे इथं नव्हता हा निगेटिव्ह शब्द आलाय म्हणजे हा डब्ल्यू टाईप निगेटिव्ह आहे. आता बघा आपण निगेटिव्ह वाक्य कसं करतो, दुसरं वाक्य बघा हे निगेटिव्ह आहे ना, आपण काय केलं तर वॉचच्या नंतर नॉट घेतलं होतं निगेटिव्ह करताना. ठीक आहे. पण हा डब्ल्यू टाईप क्वेश्चन असल्यामुळे आपलं वर्ब हे बाहेर जाणार आहे ना, म्हणजे येणारं तुमचं नॉट हे सब्जेक्टच्या नंतर येणार आहे. ठीक आहे. म्हणजे क्वेश्चन कसं तयार होईल बघा. राम आनंदी का नव्हता, फाय वॉज राम, इथं घेणार आपण नॉट हॅपी. ठीक आहे. फाय वॉज राम नॉट हॅपी. ठीक आहे. आता हे जे नॉट आहे हे आपण इथं बाहेर सुद्धा घेऊ शकतो. ते नॉट ज्यावेळेस आपण बाहेर घेणार आहे सब्जेक्टच्या अगोदर त्यावेळेस ते कॉन्ट्रॅक्शनच्या फॉर्म मध्येच घेतो. मग हे वाक्य कसं तयार होईल बघा. फाय वॉजंट राम हॅपी, फाय वॉजंट राम हॅपी. ठीक आहे. राम हॅपी. ठीक आहे. कसं वाक्य तयार झालं, राम आनंदी का नव्हता, फाय वॉज राम नॉट हॅपी किंवा फाय वॉजंट राम हॅपी. ठीक आहे. आता आपण करूया काही वाक्यांची प्रॅक्टिस. ठीक आहे. आता ही एक्झाम्पल बघा. आता पहिलं एक्झाम्पल बघा. राज काल आजारी होता. ठीक आहे. आता या वाक्यामध्ये काहीतरी सांगितलंय म्हणजे हे अफर्मेटिव्ह वाक्य आहे. ठीक आहे. हे अफर्मेटिव्ह वाक्य आहे. पहिली गोष्ट म्हणजे अफर्मेटिव्ह वाक्य आपल्या जनरल स्ट्रक्चरनुसारच आपण बनवणार. निगेटिव्ह वाक्य आपण हिंटनुसार बनवणार. तिथून खालची सगळी वाक्य आपण हिंट्सनुसार बनवायचे. ठीक आहे. पण पहिलं वाक्य जे आहे ना अफर्मेटिव्ह, हे वाक्य आपण आपल्या जनरल स्ट्रक्चरनुसार आपण बनवणार. ठीक आहे. बघा आता राज काल आजारी होता या वाक्यामध्ये आपण कोणाबद्दल बोलतोय, राजबद्दल बोलतोय. सो राज इथं सब्जेक्ट होईल, होता इथं वर्ब होईल. ठीक आहे. आणि जनरल स्ट्रक्चर काय आहे, सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस अदर वर्ड्स आहे. ठीक आहे. ठीक आहे. आता आपण सुरुवातीला घेऊ सब्जेक्ट. सब्जेक्ट कोण आहे, राज आहे. ठीक आहे. तर आपण घेणार आहे बघा, ते आपण सुरुवातीला घेऊ राज. हा राज झाला आपला सब्जेक्ट. आता आपल्याला काय घ्यायचंय, वर्ब घ्यायचंय. इथं राज कसला सब्जेक्ट आहे, राज म्हणजे इथं आपण वाक्यामध्ये राज एकट्याबद्दल बोलतोय ना, म्हणजे राज हा सिंग्युलर सब्जेक्ट झाला आणि सिंग्युलर सब्जेक्ट सोबत आपण वर्ब म्हणून काय घेतो, वॉज घेतो. तर वर्ब म्हणून आपण काय घेणार, वॉज. ठीक आहे. राज हा झाला सब्जेक्ट, वॉज झाला वर्ब. ठीक आहे. आता राहिला अदर वर्ड्स काय आहे, आजारी काल. आता ठीक आहे, ज्यावेळेस बघा वाक्यामध्ये वेळेचा संदर्भ देणारे जे शब्द येतात ना ते आपण वाक्याच्या शेवटी घेतो. ठीक आहे. काय म्हणलं मी, त्याच वाक्यामध्ये वेळेचा संदर्भ देणारे जे शब्द येतात ते वाक्याच्या शेवटी येणार, म्हणजे आपल्याला आजारी अगोदर घ्यावं लागेल. आजारीसाठी आपण काय घेतो, एल. काय घेतो, एल. राज वॉज एल. काल इथं वेळेचा संदर्भ देणारा शब्द आलाय, सो कालसाठी आपण काय घेतो, येस्टरडे. पण हे घेणार आहे आपण वाक्याच्या शेवटी. ठीक आहे. राज वॉज एल येस्टरडे. ठीक आहे. कसं वाक्य तयार झालं बघा, राज काल आजारी होता, राज वॉज एल येस्टरडे. ठीक आहे. आता दुसरं एक्झाम्पल बघा. राज काल आजारी नव्हता. आता ऑफकोर्स इथं नव्हता शब्द आलाय म्हणजे हे निगेटिव्ह वाक्य आहे आणि आपण हिंट काय सांगितली, निगेटिव्ह वाक्य आपण कसं तयार करतो, फक्त वर्ब नंतर नॉट घेतो. ठीक आहे. वर्ब इथं काय आहे, वॉज आहे. ठीक आहे. हे वाक्य आपण कसं तयार करणार मग, राज वॉज नॉट इल येस्टरडे. वाक्य तयार झालं बघा. राज काल आजारी नव्हता, राज वॉज नॉट इल येस्टरडे. ठीक आहे. आता तिसरं एक्झाम्पल बघा. राज काल आजारी होता का, इथं क्वेश्चन मार्क आलाय.
इथं क्वेश्चन मार्क आला म्हणजे हा प्रश्न आहे. ठीक आहे. राज काल आजारी होता का या प्रश्नाचं उत्तर आपण येस किंवा नो मध्ये देऊ शकतोय का? देऊ शकतोय. म्हणजे हा येस नो टाईप आहे. ठीक आहे. आपण काय सांगितलं, येस नो टाईप क्वेश्चन आपण कसं तयार करतो? हिंट काय आहे येस नो टाईपची? फक्त होप घ्यायचा सब्जेक्टच्या अगोदर आणि शेवटी क्वेश्चन मार्क द्यायचा. ठीक आहे. पर इथं काय आहे? वॉज आहे. हे आपण बाहेर काढणार आणि शेवटी क्वेश्चन मार्क देणार. ठीक आहे. कसं करणार बघा? वॉज राज इल yesterday शेवटी क्वेश्चन मार्क. कसा वाक्य तयार झालं बघा आपला? कसा प्रश्न तयार झाला? राज काल आजारी होता का? वॉज राज इल yesterday. ठीक आहे. चौथं एक्झाम्पल बघा. राज काल आजारी नव्हता का? हा देखील प्रश्न आहे. क्वेश्चन मार्क आलाय. ठीक आहे. या प्रश्नाचं उत्तर आपण येस किंवा नो मध्ये देऊ शकतोय का? देऊ शकतोय. म्हणजे हा येस नो टाईप आहे. ठीक आहे. पण इथं या प्रश्नामध्ये नव्हता हा नकार दर्शवणारा शब्द आलाय म्हणजे हा येस नो टाईप निगेटिव्ह आहे. ठीक आहे. आता वाक्य आपण निगेटिव्ह कसं करतो? होपच्या नंतर नॉट घेतो. ठीक आहे. आता इथं प्रश्न देखील आपल्याला निगेटिव्ह करायचा आहे, पण हा येस नो टाईप क्वेश्चन असल्यामुळं वर्ब आपलं बाहेर जाणार आहे ना, आणि येणारा नॉट हे तुमच्या सब्जेक्टच्या नंतर येणार आहे. ठीक आहे. मग हे वाक्य कसं होईल बघा? राज काल आजारी नव्हता का? वॉज राज नॉट इल yesterday शेवटी क्वेश्चन मार्क. ठीक आहे. हे नॉट सब्जेक्टच्या नंतर आलं. का आलं? कारण हे प्रश्न आपला निगेटिव्ह आहे, आणि निगेटिव्ह वाक्य असो किंवा प्रश्न असो आपण कसं तयार करतो? वर्बच्या नंतर नॉट घेतो. पण हा प्रश्न असल्यामुळे आपलं वर्ब हे बाहेर गेले. ठीक आहे. आता इथं बघा, हे जे नॉट आहे हे आपण बाहेर देखील घेऊ शकतो, पण हे ज्यावेळेस बाहेर जातं नॉट, हे कॉन्ट्रॅक्शनच्या फॉर्म मध्ये जातं. मग कसं वाक्य होईल बघा? वॉजंट राहिलेला बघा आहे असा. वॉजंट राज इल yesterday शेवटी क्वेश्चन मार्क. ठीक आहे. ओके. आता 5वे एक्झाम्पल बघा. राज कधी आजारी होता? राज कधी आजारी होता या प्रश्नाचं उत्तर आपण येस किंवा नो मध्ये देऊ शकतोय का? नाही देऊ शकत. म्हणजे हा डब्ल्यू टाईप आहे. ठीक आहे. आपण काय सांगितले बघा? हिंट नंबर 4 काय सांगितले? तुमचा प्रश्न कोणताही असो, येस नो टाईप असो किंवा डब्ल्यू टाईप असो, तुम्हाला वर्ब हे बाहेर घ्यावंच लागतं. जर तुमचा प्रश्न येस नो टाईप असेल तर तुम्हाला फक्त वर्ब हे वाक्याच्या सुरुवातीला सब्जेक्टच्या अगोदर घ्यावं लागतं. शेवटी क्वेश्चन मार्क दिल्यानंतर तुमचा तिथं येस नो टाईप क्वेश्चन तयार होतो. ठीक आहे. पण डब्ल्यू टाईप क्वेश्चन तयार करताना आपल्याला काय करावं लागतं? वर्ब हे बाहेर घ्यावंच लागतं येस नो टाईप सारखं, पण त्या वर्बच्या पण अगोदर आपल्याला डब्ल्यूच वर्ड घ्यावा लागतो. ठीक आहे. मग इथं डब्ल्यूच वर्ड काय आलाय बघा? कधी. कधी हा डब्ल्यूच वर्ड आलाय. ठीक आहे. कधीसाठी आपण काय वापरतो? फेन वापरतो ना. ठीक आहे. म्हणजे इथं आपण घेणार आहे फेन, हा झाला डब्ल्यूच वर्ड. आता आपल्याला घ्यायचे वर्ब. वर्ब इथं काय आहे? वॉज आहे. ठीक आहे. फेन वॉज राज इल. फेन वॉज राज इल. कसं वाक्य तयार झालं आपलं? शेवटी क्वेश्चन मार्क. कसं वाक्य तयार झालं आपलं? राज कधी आजारी होता? फेन वॉज राज इल. ठीक आहे. आता 6वं एक्झाम्पल बघा. राज कधी आजारी नव्हता हा देखील प्रश्न आहे. या प्रश्नाचं उत्तर आपण येस किंवा नो मध्ये देऊ शकतोय का? नाही देऊ शकत. म्हणजे हा डब्ल्यू टाईप आहे. आणि डब्ल्यू टाईप क्वेश्चन आपण कसं तयार करतो? आपल्याला वर्ब हे बाहेर घ्यावंच लागतं, पण त्याच्या पण अगोदर डब्ल्यूच वर्ड घ्यावा लागतो. ठीक आहे. आता गोष्ट अशी आहे बघा, इथं गंमत अशी आहे, इथं नव्हता आलंय ना, म्हणजे हा डब्ल्यू टाईप निगेटिव्ह आहे, म्हणजे इथं आपल्याला नॉट पण वापरावं लागेल. ठीक आहे. आता हे नॉट कधी येणार आहे? आपण निगेटिव्ह वाक्य कसं तयार करतो? हे दुसरं वाक्य निगेटिव्ह आहे ना, हे वाक्य आपण कसं तयार केलं? वॉज नंतर आपण नॉट घेतलं, म्हणजे वर्ब नंतर आपण नॉट घेतलं. ठीक आहे. इथं पण प्रश्न आपल्याला निगेटिव्ह करायचा आहे, म्हणजे आपल्याला वर्ब नंतर आपण नॉट घेणार आहे, पण हा क्वेश्चन असल्यामुळे आपला वर्ब हा बाहेर जाणार आहे ना, म्हणजे येणारं नॉट हे तुमचं सब्जेक्टच्या नंतर येणार आहे. ठीक आहे. मग हा क्वेश्चन कसा होईल बघा? राज कधी आजारी नव्हता? व्हेन वॉज राज नॉट इल शेवटी क्वेश्चन मार्क. ठीक आहे. आणि हे नॉट हे बाहेर सुद्धा जाऊ शकतं, पण हे ज्यावेळेस बाहेर जाईल त्यावेळेस ते कॉन्ट्रॅक्शनच्या फॉर्म मध्ये जाणार आहे. कळतंय? कसं वाक्य तयार होईल मग? व्हेन वॉजंट राज इल शेवटी क्वेश्चन मार्क. ठीक आहे. आता 7वं एक्झाम्पल खूप इंटरेस्टिंग आहे बघा. काय एक्झाम्पल आहे 7वं? कोण काल आजारी होतं? कोण काल आजारी होतं. ठीक आहे. आता पहिलं वाक्य काय आहे बघा? राज काल आजारी होता. या वाक्यामध्ये राज सब्जेक्ट आहे ना, या वाक्यामध्ये राज सब्जेक्ट आहे. आता 7वं एक्झाम्पल बघा. कोण काल आजारी होतं?
म्हणजे इथं सब्जेक्टच मिसिंग आहे आणि सब्जेक्ट बद्दलच प्रश्न विचारलाय. हिंट नंबर 5 बघा काय सांगतोय मी. ज्यावेळेस तुमच्या वाक्यामध्ये काय सांगतो मी बघा, ज्यावेळेस तुमच्या वाक्यामध्ये सब्जेक्टच मिसिंग असेल आणि सब्जेक्ट बद्दलच प्रश्न विचारलेला असेल त्यावेळेस आपल्याला स्ट्रक्चर फॉलो करावं लागतं. आपलं जनरल स्ट्रक्चर सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस अदर वर्ड्स. काय फॉलो करावं लागतं? जनरल स्ट्रक्चरच फॉलो करावं लागतं. ठीक आहे. आता इथं सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस अदर वर्ड्स हे आपलं जनरल स्ट्रक्चर आहे. ठीक आहे. आता अशा केसमध्ये, कोणत्या केसमध्ये? जिथं सब्जेक्टच मिसिंग असतो आणि सब्जेक्ट बद्दलच प्रश्न विचारला असतो अशा केसमध्ये सब्जेक्टच्या ऐवजी आपण काय घेतो? डब्ल्यूएच वर्ड घेतो. काय घेतो? सब्जेक्टच्या ऐवजी आपण डब्ल्यूएच वर्ड घेतो. राहिलेलं वर्ब हे आहेच घेतो. इथं अदर वर्ड्स येईल. ठीक आहे. आणि शेवटी क्वेश्चन मार्क असणार आहे. ठीक आहे. म्हणजे हे वाक्य असणार आहे. कसं बघा, आपण सुरुवातीला काय घेणार आहे? डब्ल्यूएच वर्ड. डब्ल्यूएच वर्ड इथं काय आलाय? कोण. कोण आलाय ना. कोणसाठी आपण काय घेणार आहे? हू. ठीक आहे. आता आपल्याला काय घ्यायचं बघा, इथं वर्ब घ्यायचे. बघा आता आपला सब्जेक्ट कसा आहे? कोण काल आजारी होतं म्हणजे आपण एका जणाबद्दल बोलतोय ना. आपण असं म्हणतोय का कोण कोण आजारी होतं म्हणजे इथं आपण अनेक जणांबद्दल बोलतोय, पण इथं काय आलंय? कोण काल आजारी होतं म्हणजे आपण एका जणाबद्दल बोलतोय म्हणजे आपला सब्जेक्ट झाला सिंग्युलर. ठीक आहे. आता सिंग्युलर सब्जेक्ट सोबत काय येतं मग? वर्ब म्हणून काय येतं? वॉज येतं. ठीक आहे. इथं आपण घेणार आहे वॉज. हू वॉज आजारी. आजारीसाठी आपण काय घेणार आहे इथं? एल. ठीक आहे. शेवटी क्वेश्चन मार्क. हा झाला सब्जेक्ट, हा झाला वर्ब, हा झाला अदर वर्ड्स आणि शेवटी क्वेश्चन मार्क. कसं वाक्य तयार झालं बघा? कोण काल आजारी होतं? हू वॉज एल. ठीक आहे. ठीक आहे. इथं आपण काही वाक्यांचा सराव केलेला आहे. आता ही जी सगळी वाक्य आहेत, ही 6 वाक्य, ही 7 वाक्य, ही 8 आणि 7 14 वाक्य, हे तुम्हाला तुमच्या नोटबुकमध्ये सोडवायचे. ठीक आहे. आता एक वाक्य घ्यायचं, ते निगेटिव्ह बनवायचं, ते एस टाईप पॉझिटिव्ह बनवायचं, ते एस टाईप निगेटिव्ह बनवायचं, ते डब्ल्यू टाईप पॉझिटिव्ह बनवायचं, ते डब्ल्यू टाईप निगेटिव्ह बनवायचं. बघा तुम्हाला डब्ल्यूएच वर्ड्सची लिस्ट पण मी पाठीमागच्या लेक्चर्समध्ये दिलेले आहे. ते सगळे डब्ल्यूएच वर्ड्स तुम्हाला पाठ असायला पाहिजे. ठीक आहे. आतापर्यंत आपण प्रेझेंट कॅटेगरी 1, कॅटेगरी 2 या लेक्चरमध्ये आपण पास्ट कॅटेगरी 1 ही डिटेलमध्ये अभ्यासलेली आहे. ठीक आहे. ओके. आता बघा तुम्हाला प्रत्येक कॅटेगरीचं एक एक्झाम्पल घ्यायचं, त्याचं अफर्मेटिव्ह बनवायचं, निगेटिव्ह बनवायचं, एस टाईप पॉझिटिव्ह बनवायचं, एस टाईप निगेटिव्ह बनवायचं, डब्ल्यू टाईप पॉझिटिव्ह बनवायचं, डब्ल्यू टाईप निगेटिव्ह बनवायचं. प्रत्येक कॅटेगरीचे असे 5 एक्झाम्पल घ्यायचे, त्याचं अफर्मेटिव्ह, निगेटिव्ह, एस टाईप, डब्ल्यू टाईप बनवायचं. असं तुम्हाला जास्तीत जास्त वेळ आता प्रॅक्टिससाठी द्यायचं आहे. ठीक आहे. थांबूया इथं. चला भेटूया लेक्चर नंबर 6 मध्ये. चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हे व्हिडिओ लेक्चर्स जास्तीत जास्त गरजू विद्यार्थी आपण शेअर करून या मिशनमध्ये सहभागी व्हा. ठीक आहे.